नमस्कार सर्वांना. ऑनलाईन अकॅडमीमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर आज जो डिपार्टमेंटल PSI परीक्षा झालेली आहे त्याची आपण काही अपेक्षित उत्तरे पाहणार आहोत. यामध्ये GS, करंट अफेअर्स आणि इंग्लिश ग्रामर कव्हर केलेलं आहे. तर त्याची आपण उत्तरे पाहू. GSची आपण सुरुवात करू. पहिला प्रश्न असा होता, भारत आणि चीन यांच्यातील संयुक्त सैन्य अभ्यासाचे नाव काय आहे? तर याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 1 उत्तर येतं. पर्याय क्रमांक 1 हँड इन हँड हा संयुक्त सैन्य अभ्यास होता. पुढचा प्रश्न पाहू. पुढचा प्रश्न असा होता, भारताच्या सागरी सीमा टिंबटिंब देशांशी जोडलेली आहेत. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 उत्तर योग्य आहे आपलं. पर्याय क्रमांक 2 आहे 7 सीमा देशांशी जोडलेल्या आहेत. पुढचा प्रश्न, पांघरुण ही मराठी फीचर फिल्म टिंबटिंब यांच्या लघुकथेवर आधारित आहे. तर कोणाच्या लघुकथेवर आधारित आहे? याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 बाळकृष्ण भगवंत बोरकर यांच्या लघुकथेवर आधारित आहे. पुढचा प्रश्न पाहू. भारतीय सैनिकांना आदरांजली वाहण्यासाठी अमर जवान ज्योतीचे बांधकाम टिंबटिंब साली करण्यात आले. तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 उत्तर योग्य आहे. 1971च्या युद्धानंतर याचे बांधकाम करण्यात आले. पुढचा प्रश्न, स्वामी विवेकानंदांनी सुरू केलेल्या रामकृष्ण पंथांच्या प्रबुद्ध भारत या मासिकाने 2021मध्ये प्रकाशनाची किती वर्ष पूर्ण केली? तर याचं उत्तर येतं 1 उत्तर योग्य आहे. 125 वर्ष पूर्ण केली. पुढचा प्रश्न, मार्च 2022पर्यंत खालीलपैकी कोणता देश युरोपियन युनियनचा भाग नव्हता? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक. पुढचा प्रश्न आहे, अ लिटल बुक ऑफ इंडिया सेलिब्रेटिंग 75 इयर्स ऑफ इंडिपेंडन्स या पुस्तकाचे लेखक कोण होते? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 उत्तर योग्य राहील. रस्किन बॉन्ड हे होते. पुढचा प्रश्न, अभिनव भारत ही क्रांतिकारी संघटना कोणी स्थापन केली? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 उत्तर योग्य आहे. विदा सावरकर. पुढचा प्रश्न, टिंबटिंब हे ज्योतिराव फुलेंचे किंवा त्यांच्या सत्यशोधक समाजाचे अनुयायी नव्हते. तर याचं उत्तर अजून फिक्स नाही आहे, पण वाळवेकर असं उत्तर यायला पाहिजे. पुढचा प्रश्न, घटना व संबंधित वर्ष यांचे योग्य जोड्या लावा. तर घटना आणि त्यांचे वर्ष दिलेले आहेत. तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 उत्तर योग्य आहे. पर्याय क्रमांक 3 जोड्या पाहून घ्या कोणत्या आहेत त्या. पुढचा प्रश्न, भारतीय कामगार चळवळीचे जनक कोणास म्हटले जाते? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 नारायण मेघाजी लोखंडे यांना म्हटले जाते. पुढचा प्रश्न, भारतीय राष्ट्रीय सभेची उद्दिष्ट कोणती होती? तर ही संपूर्ण उद्दिष्ट होती, यापैकी सर्वच. पुढचा प्रश्न, काकोरी घटना टिंबटिंब यांच्याशी संबंधित होती. तर काकोरी घटना कोणाशी संबंधित आहे? इंडियन रिपब्लिकन आर्मी यांच्याशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न, भारतीय राष्ट्रीय सभेचे पहिले अध्यक्ष कोण होते? याचं उत्तर येतं उमेशचंद्र बॅनर्जी हे होते. पुढचा प्रश्न, यांनी रामोशींना संघटित करून ब्रिटिशांविरुद्ध बंड पुकारले. तर रामोशींना संघटित कोण केलं होतं? उत्तर येतं पर्याय क्रमांक वासुदेव बळवंत फडके म्हणजेच पर्याय क्रमांक 3 उत्तर योग्य होतं. पुढचा प्रश्न, अनाथ बालिका आश्रमची सुरुवात टिंबटिंब यांनी केली. अनाथ बालिका आश्रमची सुरुवात कोणी केली? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 DK कर्वे यांनी केली. पुढचा प्रश्न, माझ्या आठवणी हे पुस्तक कोणी लिहिले? माझ्या आठवणी हे पुस्तक लिहिलेलं आहे पर्याय क्रमांक 2 वीरा शिंदे यांनी लिहिले आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील सर्व जिल्हे टिंबटिंब प्रशासकीय विभागात विभागले आहेत. तर याचं उत्तर येतं 6 विभागात विभागले आहेत. पुढचा प्रश्न, जोड्या लावा. तर यासाठी उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1 उत्तर योग्य आहे. बाकी जोड्या लावून घ्या पर्याय पाहून. पुढचा प्रश्न, पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वात जास्त जिल्हे आहेत? तर याचं उत्तर येतं औरंगाबाद विभागामध्ये सर्वात जास्त जिल्हे आहेत. पुढचा प्रश्न आहे, भारतातील कोळसा क्षेत्रे उत्तर ते दक्षिण असे योग्य क्रमाने लावा.
उत्तर इथं पर्याय क्रमांक 3 हजारीबाग, रांची, वर्धा खोरे, गोदावरी खोरे. पुढचा प्रश्न, तारापूर अणुऊर्जा प्रकल्प पालघर जिल्ह्यातील टिंबटिंब तालुक्यात स्थित आहे. उत्तर इथं पालघर तालुक्यामध्ये स्थित आहे. पुढचा प्रश्न, खालील विधानांचे परीक्षण करावं, योग्य पर्याय निवडा. सिंधू नदीच्या पात्रातील माजुली हे सर्वात मोठे नदीचे बेट आहे. तर डायरेक्ट याचं उत्तर सांगतो मी. उत्तर इथं दोन्हीही चूक आहेत. विधाने हे दोन्हीसुद्धा चूक आहेत पर्याय. पुढचा प्रश्न, पुन्हा जोड्या लावायचे आहेत. तर इथं मी डायरेक्ट उत्तर सांगतो. पर्याय उत्तर आहे इथं पर्याय उत्तर 4. इथं पर्याय क्रमांक 4 उत्तर योग्य आहे आपलं. पुढचा प्रश्न पाहू. जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय टिंबटिंब येथे आहे. तर याचं मुख्यालय आहे जिनेवा येथे आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती अखिल भारतीय सेवा नाही. तर याचं उत्तर इथं पर्याय क्रमांक 2 भारतीय परराष्ट्र सेवा ही अखिल भारतीय सेवा नाही. पुढचा प्रश्न, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना पदावरून दूर करण्याचा अधिकार कोणाचा आहे. तर याचं उत्तर इथं पर्याय क्रमांक 3 आहे, म्हणजेच इथं फक्त क. पुढचा प्रश्न, कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे भारतीय संविधानात मुख्य पंचायती संबंधीची तरतूद करण्यात आली. तर याचं उत्तर आहे 73वी घटनादुरुस्ती. पुढचा प्रश्न, पुन्हा जोड्या लावा. तर डायरेक्ट पर्याय सांगतो मी. पर्याय क्रमांक 4 उत्तर योग्य आहे. पुढचा प्रश्न, महात्मा ज्योतिबा फुलेने मानवी स्वातंत्र्य, समता व विश्वबंधुत्व या तत्वत्रयींचा पुरस्कार टिंबटिंब या ग्रंथात केला. उत्तर येतं सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक यामध्ये केला. पुढचा प्रश्न, विटाळ विध्वंसक या ग्रंथाचे लेखन कोणी केले. उत्तर येतं गोपाळ बाबा वलंगकर यांनी केले. आता इंग्रजी ग्रामरवरती काही प्रश्न आले होते, त्यांची अपेक्षित उत्तरे पाहू. द फ्रेज बाय लिप्स अँड बाउंड्स यूज्ड इन द पॅसेज मीन्स. तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक सी, म्हणजेच व्हेरी फास्ट, रॅपिडली. पुढचा प्रश्न होता, ही नोज हाऊ टू ब्रेक इन हॉर्सेस. तर याचं उत्तर सांगायचं होतं आपल्याला. अंडरलाईन केलेला शब्द आहे ब्रेक इन. तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक डी उत्तर आहे, म्हणजेच 1, म्हणजेच होल्ड बाय फोर्स. पुढचा प्रश्न, द बॉय हू इज वेअरिंग अ ग्रीन शर्ट इज माय स्टुडंट. तर याचं क्लॉज ओळखायचा होता. उत्तर येतं नाउन क्लॉज. पुढचा प्रश्न, शॅल आय बाय अ स्कूटर. द मॉडल इन द सेंटेन्स अबव हॅज बीन यूज टू एक्सप्रेस. देन आवर आन्सर इज सी उत्तर येतं सी ओनली, म्हणजे सीकिंग परमिशन. पुढचा प्रश्न, चूज द करेक्ट सेंटेन्स. तर इथं एक 4 पर्याय दिलेत. बरोबर सेंटेन्स ओळखायचं होतं. उत्तर इथं पर्याय क्रमांक 3 ही हॅज गॉन टू पुणे. पुढचा प्रश्न, फिल इन द ब्लँक फ्रॉम द ऑप्शन्स गिवन बिलो. शी हॅज बीन मिसिंग फ्रॉम मंडे, लास्ट मंडे. पुढचा प्रश्न, इट इज एक्स्ट्रीमली हॉट टुडे. द अंडरलाईन वर्ड इज. तर याचा अर्थ सांगायचा होता एक्स्ट्रीमली हॉटचा. तर यासाठी उत्तर येतं ॲडवर्ब ऑफ डिग्री. पुढचा प्रश्न, आयडेंटिफाय द सेंटेन्स रिटन इन करेक्ट पॅसिव्ह व्हॉईस. तर पॅसिव्ह व्हॉईसमध्ये एक वाक्य लिहिलेलं आपल्याला सांगायचं होतं. उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 उत्तर बरोबर आहे. पीटर वॉज टॉट टू सिंग बाय मिस्टर प्राइस. पुढचा प्रश्न, द सन हॅज रिपन द फ्रूट. विच वन ऑफ द फॉलोइंग इज द पॅसिव्ह स्ट्रक्चर करस्पॉन्डिंग टू द ॲक्टिव्ह व्हॉईस स्ट्रक्चर अबव. तर याचं आपल्याला पॅसिव्ह व्हॉईसमध्ये कन्वर्ट करायचं होतं. तर याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2 उत्तर योग्य राहील. द फ्रूट हॅज बीन रिपन बाय द सन. तर पर्याय उत्तर येतं पर्याय क्रमांक बी, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 बी ओनली. पुढचा प्रश्न, द वर्ब फ्रॉम द गिवन नाउन फ्रॉस्ट. फ्रॉस्ट या शब्दाचं वर्ब फॉर्म काय येतं. तर फ्रीज वर्ब फॉर्म आहे त्याचा. पुढचा प्रश्न, आयडेंटिफाय द करेक्ट कंडिशनल सेंटेन्स. तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4, इफ वी हॅड फाउंड हिम अर्लियर वी कुड हॅव सेव्ड हिज लाईफ. पुढचा प्रश्न, नन ऑफ अस न्यू द वे. द करेक्ट क्वेश्चन टॅग फॉर सेंटेन्स अबव इज. क्वेश्चन टॅग निवडायचा होता. उत्तर येतं सी, म्हणजेच उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 डीड वी. पुढचा प्रश्न, द डॉग दॅट बार्क्स डझंट बाईट. तर अंडरलाईन वर्ड्स आर. तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 आहे ॲडजेक्टिव्ह क्लॉज. पुढचा प्रश्न,
विच वन ऑफ द फॉलोइंग इज द वन वर्ड सबस्टिट्यूट फॉर द गिवन सेंटेन्स. अ डिसिजन विच कॅनॉट बी अल्टर्ड ऑर विड्रॉन. तर याचं उत्तर येतं इरिवोकेबल. पुढचा प्रश्न. द वर्ड सॅन्ग्विन इज सिनॉनिमस विथ द वर्ड येतं ऑप्टिमिस्टिक. सिनॉनिम कोणता आहे ऑप्टिमिस्टिकचा? तर पर्याय क्रमांक 2 सी ओनली. इथं पर्याय खालीवर झालेले आहेत, तुम्ही पाहून घ्या तुम्ही कोणता पर्याय लिहिलेला आहात. पुढचा प्रश्न. ॲडव्हर्टायजेस प्रोव्होक वन टू वन्स बेस्ट एफर्ट्स. तर आपल्याला इथं फिल इन द ब्लँकच आहे, तर कोणता इथं शब्द पुट फोर्थ हा पर्याय बरोबर आहे. पुढचा प्रश्न. चूज द करेक्ट मीनिंग ऑफ द इडियम अंडरलाइन इन द फॉलोइंग सेंटेन्स. शी इज लिडिंग अ डॉग्स लाईफ ॲज हर हजबंड इज अन अल्कोहोलिक अँड विदाउट अ जॉब. तर यासाठी उत्तर येतं अ लाईफ ऑफ मिझरी म्हणजेच ए ओनली. पुढचा प्रश्न पाहू. मॅच द फॉलोइंग. तर यासाठी तुमचं उत्तर येणार आहे, मी डायरेक्ट पर्याय सांगतो, उत्तर पाहून घ्या. उत्तर येतं पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न. सिलेक्ट द अल्टरनेटिव्ह विथ द वर्ड्स करेक्ट स्पेल्ड. बरोबर स्पेलिंग असलेला पर्याय शोधायचा होता. तर इथं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 अटेंडन्स, कॅलेंडर, डिटर्जंट अँड एम्पेरर. हे पर्याय बरोबर आहे. पुढचा प्रश्न. आय ऑलवेज सी आय टू आय विथ माय सिस्टर. द अंडरलाइन इडियम इन द सेंटेन्स अबव मीन्स. तर याचं उत्तर येतं ॲग्री विथ, म्हणजेच पर्याय क्रमांक डी आहे इथं पर्याय क्रमांक 3ला असं उत्तर येतं. पुढचा प्रश्न पाहू. तर हे आपण GS आणि करंट अफेअर्स आणि इंग्लिश ग्रामरचे काही प्रश्न आणि त्यांची अपेक्षित उत्तरे पाहिलेली आहेत. आणि आपण जे प्रॅक्टिस पेपर घेतो त्यामधले बरेच काही प्रश्न आलेले आहेत. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. लवकरच पुढच्या भागाची सुद्धा उत्तरे टाकायचं आहेत. धन्यवाद.